बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आत्तापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की मालिकेमध्ये मात्र आता सर्टिफिकेट जळाल्या कारणाने मात्र इकडे कळतच नाही आहे ते म्हणजे आता अवनीला की आपण कशा पद्धतीने जॉब मिळवायचा आहे. पण त्याच वेळेला मात्र आपण पाहिलंय की तिने मुंबई, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी जॉबसाठी ॲप्लिकेशन करत असतानाच मात्र आता इकडे म्हणजे राजाच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू आहे. काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तिला आता बाहेर कुठेच जायला नको लागायला किंवा तिला बाहेर पाठवायला नको. आणि याच कारणासाठी राजाने मात्र आता युक्ती केली. पण याच युक्तीतून जन्म झालाय तो म्हणजे स्वतःचं आर्किटेक्चरचं ऑफिस काढण्याच्या या आता अवनीच्या प्रयत्नांना. आणि अवनी आता मात्र स्वतःचं आर्किटेक्चर ऑफिस काढणार आहे. आणि इथूनच अवनीला इथे सर्टिफिकेटची गरज नाही लागणार आहे. काही नाही आहे तर अवनीचं करिअर धूमधडाक्यात सुरू होणार. पण ही आयडिया कशी येणार, काय येणार, नक्की काय घडलंय सविस्तरपणे पाहूया. छोटासा व्हिडिओ चुकवू नका. इकडे आता लगेचच सर्टिफिकेट काढलेली आहेत ती म्हणजे दत्तानी. आणि दत्ता सांगतोय ही सगळी सर्टिफिकेट द्यायची आहेत ती म्हणजे आता इकडे आपण स्वतः आता त्या ह्याला छोटे आहेत ना देशमाने, छोट्या देशमान्यांना. आणि यावरती मात्र आता ती सांगायला लागते हो पण या सगळ्यामध्ये मात्र आपला काय फायदा. यावरती तो म्हणतो म्हणजे घर आपल्या ताब्यामध्ये मिळेल आणि फुकटचा वकील मिळेल ना आपल्याला. फक्त तिला आता तुझ्या लेकीला कोमलला सांगू नकोस. तितक्यात कोमल आले आणि कोमल आता म्हणत आहे काय चाललंय, काय कसले कागदपत्र. यावरती ती लग्नाचा विषय काढते. कोमल चिडते आणि आपण पाहिलं कोमल म्हणते की मी लग्न करणार नाही. पण आता नंतर कोमलच्या लक्षात आले की माझ्या लग्नाचा विषय ह्यांनी काढलाय पण यांच्या हातात मात्र आता सर्टिफिकेट काहीतरी वेगळेच होते. कसले कागदपत्र होते हे सगळे. आणि त्यानंतर कोमल आता विचार करायला लागते काहीतरी घराचे कागदपत्र काढलेत म्हणजे घराच्या संदर्भात काहीतरी करत आहेत. इकडे तोपर्यंत अवनी आता विचार करते की काय करू, सर्टिफिकेट नाही आहेत आणि आता म्हणजे कुठेतरी काम करायचं म्हटलं तरी सर्टिफिकेट शिवाय आता मला इकडे कुणीही काम देणार नाही. काय करू ती विचार करते. आणि त्याच वेळेला मात्र आता राजा तिला हे सगळं करताना पाहतोय आणि राजा विचार करते नाही काहीही झालं तरीसुद्धा मला यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून यांचा जो काही कॉन्फिडन्स लूज झाला ना तो कॉन्फिडन्स कदाचित मी आता अप करू शकतो किंवा बुश करू शकतो. त्यानंतर मात्र त्याला ऐतीच आयडिया भेटते ज्या वेळेला मात्र आता जिप्रिया इकडे सांगायला लागतो अरे यशादाने काय केलं, इकडे काय झाले माहितीये का. म्हणजे आता आपल्या धन्याच्या इकडे आली होती ती म्हणजे इकडे आणि ती इंटरव्ह्यू घ्यायला लागली होती. आणि त्यावरती तो म्हणतो काय. यावरती आता सगळ्या घडलेली घटना कळल्यावरती मात्र आता इकडे धन्या सांगायला लागतो खरं सांगू का तर माझा कॉन्फिडन्स खूप वाढला होता. मला असं वाटलं होतं की खरंच माझा कोणीतरी इंटरव्ह्यू घेत आहे, मला गॅरेजसाठी लोन मिळणार आहे. खरंच म्हणजे एकदम भारी होतं रे ते सगळं. यावरती मात्र आता राजाला आयडिया सुचते जर का या सगळ्यामध्ये मी आता म्हणजे अवनी मॅडमना सुद्धा असा काहीतरी इंटरव्ह्यू घेण्यासाठी एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे नेलं तर मात्र त्यांचासुद्धा कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि त्या काहीतरी विचार करतील. आणि त्यानंतर मात्र आता राजाच्या डोक्यामध्ये अनेक योजना आलेल्या आहेत आणि राजा आता सज्ज झालेला आहे तो म्हणजे पुढचं आता कामं करण्यासाठी. आणि त्यानंतर राजा आता एक ऑफिस भाड्याने घेऊन तिकडे आता अवनीचा इंटरव्ह्यू सेट करायचं ठरवतो. बरं हे सगळं झाल्यावरती राजा आता ऑफिस घेण्यासाठी आलेला आहे. ज्या वेळेला राजा ऑफिस घेण्यासाठी आलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता राजा सांगतोय फक्त शेट 1 दिवसासाठी ऑफिस पाहिजे. राजा आलेला आहे तो त्याच्याच मालकाकडे, ज्या मालकाकडे मात्र आता इकडे त्याने इतके दिवस गाडी चालवले त्याच्याकडेच आलेला आहे. आणि त्याच्याकडे आल्यावरती तो सांगतो काही नाही मला फक्त 1 दिवसासाठी ऑफिस घ्या, इकडे फक्त इंटरव्ह्यू अरेंज करायचा आहे. असं म्हटल्यावरती शेठ सांगतात पण काय, कसला इंटरव्ह्यू, कोणाचा इंटरव्ह्यू घेणार आहेस तू. यावरती तो म्हणतो ते अजून काही ठरलेलं नाही आहे पण या सगळ्यामध्ये काही झालं तरीसुद्धा मी इंटरव्ह्यू घेणार म्हणजे घेणार. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो म्हणजे आता राजा की तुमचे काय पैसे असतील ते मी देईन. यावरती तो म्हणतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते. आणि त्यानंतर राजा आता सांगायला लागतो की एक काम करतो तुमच्या ऑफिसच्या नावाने एक आता ॲड काढतोय की इकडे इंटरव्ह्यू घेतले जातील आर्किटेक्चरसाठी. यावरती तो म्हणतो अरे काय डोकं फिरले काय तुझं, आर्किटेक्चरचा इंटरव्ह्यू, अरे ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे माझा आणि इथे कसला आर्किटेक्चरचा इंटरव्ह्यू घेतोयस. यावरती तो सांगायला लागतो इथेच घेणार आहे मी इंटरव्ह्यू. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरीसुद्धा
तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इंटरव्ह्यू घेतल्यावरती मात्र आता एकच दिवसासाठी काम आहे आणि त्यानंतर मात्र आता काही झालं तरी सुद्धा पुन्हा एकदा मी इकडे येणार नाही असं म्हटल्यावर तो म्हणतो ठीक आहे बाबा, चल तुला काय करायचं ते कर आणि घे एकदाचा इंटरव्ह्यू, भाडं पण नको देऊस मला असं म्हटल्यावर ती राजा आता भलताच खुश झालेला आहे. चला, एक दिवसाचं काम आता आहे. अवनी मॅडमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काहीही करायला लागलं, साम दाम दंडभेद, तरी सुद्धा आपण आता हे सगळं करायचं असा विचार राजा करतोय. आणि राजा घरी आलाय. राजा घरी आल्यावरती मात्र आता राजा सांगतोय गुड न्यूज आहे, गुड न्यूज आहे, खूप मोठी गुड न्यूज आहे. आणि त्यावरती मात्र आता धोंडेबाबा सांगायला लागतात कसली गुड न्यूज, काय गुड न्यूज, काय बोलतोयस काय तू. आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो खरं तर मात्र आता एक इंटरव्ह्यूची ॲड निघाले. यावरती अवनी तिकडे आले आणि अवनी म्हणते कसले इंटरव्ह्यू. यावरती तो म्हणतो अहो तुम्ही काहीतरी आर्किटेक्ट केलेत ना, त्या आर्किटेक्टचं काहीतरी आलंय. यावरती ती म्हणते काय बोलतोयस, कसला इंटरव्ह्यू, सांग तरी मला डिटेलमध्ये. यावरती तो म्हणतो ते काय मला माहीत नाही, पण एका ऑफिसचा पत्ता आता माझ्याकडे आहे आणि ऑफिसचा पत्ता मी तुम्हाला देतो, त्या पत्त्यावरती जाऊन तुम्ही इंटरव्ह्यू द्या. अवनी आता सांगायला लागते अहो पण इंटरव्ह्यू कसला आहे, तशी मला सगळी तयारी करायला ना, तयारी करून मगच आता मी या सगळ्यामध्ये जाईन ना असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो अहो तुमचा तो आर्किटेक्चरचा इंटरव्ह्यू आहे असं म्हटल्यावरती अवनी आता ते सर्टिफिकेट हातामध्ये घेते आणि त्यानंतर ते आता ॲड पाहते आणि ती सांगायला लागते हो आहे खरं, पण तिकडे गेल्यावरती जर का माझ्याकडे आता इकडे सर्टिफिकेट मागितले तर. यावर तो म्हणतो नाही मागणार. यावरती अवनी म्हणते का तुझी ओळख आहे का. यावरती तो सांगायला लागतो हो माझी ओळख आहे आणि आता सांगा तिकडे की राजा दानगट म्हणून, राजेश दानगट असं सांगितलं की आता तुम्हाला सर्टिफिकेट नाही मागणार. यावरती अवनी म्हणते खरंच ना असं म्हटल्यावरती मात्र आता राजा इकडे निघालाय घाईघाईत आणि त्यावरती यशाबाच्या साधारणपणे लक्षात आलेलं आहे काहीतरी राजा मात्र चुकीचं काम करतोय. हे यशाबाला लक्षात आल्यावरती मात्र आता यशादा चांगलाच राजाला फैलावर घेतोय. कुठे चाललायस तू. यावरती तो म्हणाल काही नाही, ते जरा अवनी मॅडमचा इंटरव्ह्यू आहे ना. यावरती तो म्हणतो आणि तुझी कुठची ओळख निघाली, तू कोणत्या ठिकाणी त्यांना इंटरव्ह्यूला घेऊन चाललायस. यावरती तो म्हणतो मी नाही रे, मी फक्त एक बघितलंय आणि असं म्हणत तो पटकन बाहेर पडलाय. पण यशादाला संशय आलेला आहे. यशादा मात्र आता अवनीला सांगतोय ठीक आहे तू जा इंटरव्ह्यूसाठी, पण तिकडे काही वेडवाकडं तुला वाटलं ना तडक तिकडून परत ये असं म्हणत यशादाने मात्र आता इकडे अवनीला हे केलंय. बरं, दुसऱ्या दिवशी अवनी इंटरव्ह्यूसाठी निघालेली आहे आणि ती यशादाला सांगायला लागते यशादा म्हणजे आज राजाने माझ्यासाठी कुठेतरी इंटरव्ह्यूचं हे आणलंय, तिकडे जाऊन बघते काय होतंय ते, तुला कळवते काय. आणि ती सांगते खरं तर मला या सगळ्याचा काही अनुभव नाही आहे, पण बघूया जर का माझं नशीब असेल ना तर आता ही नोकरी मला मिळेल. आणि त्यावरती यशा आता विचार करतोय राजा काय केलंयस कोणास ठाऊक, पण त्यांच्या भावनांशी खेळू नकोस म्हणजे झालं. आणि त्याच वेळेला मात्र आता अवनी सांगते खरं तर मला हा जॉब किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट मात्र आता मलाच माहिती आहे. आणि या सगळ्यामध्ये तिकडे इंटरव्ह्यूला गेल्यावरती कदाचित जर का मला इंटरव्ह्यू नाही मिळाला तर, किंवा आता इंटरव्ह्यू घेऊन त्यांनी जॉब नाही दिला तर. आता राजा विचार करतोय अरे देवा आपण इंटरव्ह्यू तर अरेंज करतोय पण या सगळ्यामध्ये मात्र आता जॉब नाही मिळाला तर, नाही काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती मात्र आता राजा सांगतोय एक मिनिट आपण काहीतरी वेगळा मार्ग काढू शकतो का. यशा सांगायला लागतो माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, तुम्ही आर्किटेक्ट केलेला आहेत ना, मग आता ते आर्किटेक्टचे ऑफिस असतात बघा, तसं काहीतरी ऑफिस थाटलं तर. यावरती राजा म्हणतो हो की. अवनी सांगते हो ते ठीक आहे, पण आता मी आर्किटेक्टचं ऑफिस थाटणार कुठे आणि आता त्यासाठी लागणारं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कुठून आणणार. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय यशादा की काय गरज पडले, अरे तुम्ही एक काम करा, तुम्ही आता आर्किटेक्चर आहात ना, आपल्या घरासाठी छानपैकी एक प्लॅन तयार करा, त्याचीच ॲडव्हर्टिजमेंट करा आणि घराच्याच एका कोपऱ्यात तुमचं ऑफिस करा की. असं म्हटल्यावरती अवनी मात्र खुश झाले. इथूनच सुरू झालेलं ते म्हणजे अवनीचं आता स्वप्न पूर्ण होण्याच्या नवीन दिशेने. आणि आता अवनीने स्वतः आता डिझाईन केलेलं दानगटांच्या भल्या मोठ्या घरातलं एक छोटंसं ऑफिस आणि सुंदर त्याचा कायापालट केलेला आहे. आणि तीच अवनीची मात्र आता म्हणजे तेच अवनीचं मात्र आता झालेलं आहे, ती म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट. आणि इथूनच अवनीची सुरुवात झालेली आहे. तिने आता काहीही पैसे न वापरता थोड्या ह्याच्यामध्ये मात्र आता स्वतःची केबिन रेनोव्हेट करत आता घरसुद्धा ती रिनोव्हेट करणार आहे स्वतःची डिझाईन काढत. इथूनच अवनीचा मात्र आता सुंदर प्रवास सुरू होणार आहे. आणि अवनी या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरीसुद्धा थांबणार नाही. दानगटांच्या घरामध्ये मात्र ऑफिस उघडून अवनीच्या हातामध्ये आता 4 पैसे खेळायला लागल्यावरती मात्र सगळ्यांनाच हुरूप येणार आहे.
आणि इथूनच मालिकेमध्ये दानगटांचे चांगले दिवस सुरू होणार आणि अवनी या घराला सुद्धा आता वाचवणार आहे। नक्की काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार।